झी 24 तास एक पाऊल पुढे। नाट्यगृहांच्या मनमानी कारभाराला उत्तर देण्यासाठी नाट्य निर्मात्यांची नुकतीच एक बैठक झाली। बैठकीत 23 ते 25 सक्रिय नाट्य निर्मात्यांनी सहभाग घेतला। काही नाट्यगृहांच्या भाड्यात अचानक झालेली दरवाढ, तिकिटांचे दर वाढवू न देणं, अस्वच्छता असे अनेक मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले। त्याचबरोबर रंगमंचामागील कलाकारांच्याही समस्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली। दिवसेदिवस नाटकधंदा करणं थोडंसं कठीण व्हायला लागलेलं आहे। याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीमध्ये सगळे भाव वाढत आहेत त्या पद्धतीत तुम्हाला तिकीटं वाढवता येत नाही आणि म्हणून सगळी गणितं जमवण्यासाठी एकत्र जमायला लागतं। तसं आज आम्ही जमलो होतो। कुठलं नाटक कितव्या प्रयोगाला बंद होईल, कधी पडेल किंवा कधी चालेल काहीच सांगता येत नाही। परफॉर्मिंग आर्टमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही। त्यामुळे अंडरस्टँडिंग हे उत्तम असायला पाहिजे आणि तेच अंडरस्टँडिंग अजून घट्ट व्हावं या दृष्टीने आजची ही मीटिंग होती। त्यांचेही प्रॉब्लेम ऐकून घेतले, आमचेही प्रॉब्लेम आम्ही त्यांना सांगितले आणि मग त्यातून मध्यम मार्ग आम्ही काढला। झी 24 तास एक पाऊल पुढे।